मी शुभंगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर रविवार आहे आणि 11:15 होत आले चक्क, आत्ता माझी देवपूजा झालेली आहे। तर आजचं आमचं असं आहे की आळसात घालवायचं आहे रविवार आम्हाला आज काहीही करायचं नाहीये। म्हणजे ॲक्च्युली आहोंना करायचं होतं पण मला नाही करायचं आहे। आहोंना किचन क्लिनिंगला काढायचं होतं, म्हणे चल आपण किचन क्लीन करू। सकाळपासून आजचं प्लॅनिंग काय असं सुरू होतं, पण मी सगळं प्लॅनिंग धुडकावून लावलेलं आहे कारण मला आज काही करायची इच्छा नाहीये। तरी सुद्धा आता इथून पुढे तुम्ही बघत राहा की काही सुद्धा मध्ये काय काय येतं। तर आता खूप दिवसांनी आज घरात इडली बनणार आहे, सांबार बनणार आहे आणि मला एक कॉमेंट होती की ताई तू गन पावडर कशी बनवते त्याचीही रेसिपी शेअर कर, तर तीही मी करते। आहोंना नारळ फोडायला लावते आणि नारळाची छानशी चटणीही करते। तर सकाळपासून मी प्रोटीन पिलीये फक्त आणि आहोही प्रोटीनवरती। प्रितिशने फक्त वडापाव खाल्लाय चक्क, कारण तोच एक घरात व्यवस्थित आहे ज्याला सर्दी कफ खोकला असं काही नाहीये, त्यामुळे आम्ही दोघं अवॉइड करतोय वडापाव वगैरे। आणि मी तर सकाळचं आता काहीच खात नाहीये, प्रोटीन पावडर आणि त्याच्या अगोदर चहा सुद्धा घेतलाय आज, कारण आज आहे वीकेंड। तर वीकेंडला आहोंच्या हातचा चहा असतो ना मस्तवाला, असा घाटी चहा बोलतात आहो त्याला। काय आहो? यस यस। तर चला आता इथून पुढचा व्लॉग नक्की बघा आणि रेसिपी आवडते का सांगा मला। आज मला माहिती नाही का, पण इडलीचं पीठ इतकं काय फुगलंच नव्हतं। कदाचित मी काल दुपारी ते भिजायला घातलं आणि वाटायलाही वेळ झाला त्यामुळे असेल कदाचित, माहिती नाही। पण इतकं काही फुगलं नाही जसं नेहमी फुगतं, आणि इतका उन्हाळा असून तरी सुद्धा। हिवाळ्यात माझं पीठ छान फुगतं पण यावेळेला इतकं काही फुगलं नाही असं मला वाटतंय, पण तरी सुद्धा इडली टेस्टी होणार आहे, बघूया। चला, प्लेन वाला उलटा वाकवणार नाही ना याला। नारळ किती दिवस झालं गावाकडून नारळ आणून, आता ते नारळ चांगले की खराब झालेत याचं मला टेन्शन आलं। देव करू आणि चांगले निघू दे, कारण खूपच दिवसांपूर्वी आईनं जेव्हा पाठवलं होतं गावाकडून काय तेव्हा आलेले ते नारळ फोडण्या वाचून राहिलेत। एवढ्या भाज्या घालणार आहे मी सांबारला। झाला का नारळ फोडून? हे बघ, एक मिशन सक्सेसफुल। थोडासा कोंब यायला लागला होता पण देव माझा ऐकतोच, बाकी सगळे नारळ चांगले निघणार। वेळेवर फोडले आपण, कोंब यायला लागला होता याचा अर्थ। प्रत्येकाची सांबार बनवण्याची पद्धत वेगळी असते। मी बऱ्याच वेळा इडलीसोबत डोशासोबत फक्त नारळाची चटणीच बनवते किंवा गन पावडर वगैरे असते, सांबार जास्त बनवत नाही। पण आज बनवायचा मूड आला होता, तर आज ना खूप अगदी सोप्या पद्धतीने बनवते। डायरेक्ट कुकरलाच फोडणी घातली आहे। जिरे, मोहरी, कढीपत्ता, शेवग्याची शेंग, दुधी भोपळा, बटाटा, टोमॅटो, कांदा आणि भिजवलेली तुरीची डाळ, आणि त्यामध्ये लाल तिखट पावडर, हळद, सांबार मसाला, धने जिरे पावडर हे सगळं घालून आता छानपैकी याला मी 3-4 तरी ॲटलीस्ट शिट्ट्या करून घेणार। सगळे काही नारळ चांगले निघाले आहेत, मस्त वाटलं मला, कारण खरंच मला टेन्शन आलं होतं की खूप दिवस झाले हे नारळ येऊन गावाकडून, आणि 1-2 तरी ॲटलीस्ट यातला खराब झालाच असेल, आणि अजून काही दिवस जर काही फोडले नसते ना तर नक्कीच झाले असते खराब। आणि हे बघा, पीठ असं काहीसं फुगलं। आणि नेहमीप्रमाणे या प्लेट्स कशा लावायच्या त्या भांड्यामध्ये, जेणेकरून वरच्या पात्रातलं पाणी खाली पडू नये, हे मी विसरलेली आहे। आता आहोंची हेल्प घ्यावी लागणार आहे। अहो ऐकलं का, या इडलीच्या प्लेट्स 2 वाल्या खाली का 3 वाल्या खाली? 3 वाले खाली। 3 वाल्या खाली विसरते मी। अरे एक कॉमेंट पण होती की त्यांना पण माझ्यासारखाच प्रॉब्लेम झाला होता की वरच्या प्लेट मधलं खाली पाणी गळतं, ते गळू नये म्हणून काय करायचं, खाली 3 वालं लावायचं, 3 हँडल वालं। 3 वालं पक्का ना? पक्का। आणि हे वरून 2 वालं, आणि हे असं ना, बघा पडलं नाही पाहिजे पाणी। आहो अगदीच शुअर आहेत की पाणी नाही पडणार खालच्या इडलींवरती, तर बघूया आता काय होतंय। तर चला नारळाची चटणी करून घेऊया। ओल्या नारळाची चटणी ही अगदी नेहमीप्रमाणेच साधी आणि सोपी। खोबरं, त्यामध्ये डाळ, शेंगदाणे, आलं आणि खूप सारी कोथिंबीर हे सारं वाटून घेतलं आहे मी, आणि त्यामध्येच पुन्हा आता ही फोडणी ॲड करते। बरं, काहीजण साखर टाकतात, काहीजण नाही टाकत, काहीजण ही अशी जी काही फोडणीची मिरची असते म्हणजे तडका मिरची असते ती वापरतात, काहीजण नाही वापरत। मला आवडते ही मिरची यामध्ये, आणि खरंच खूप छान टेस्ट येते चटणीला। इडलीचं भांडं थंड होतं आहे आणि बघूया की पाणी सांडलं आहे का, तर नाही, तर दोन्ही प्लेट्स अगदी व्यवस्थित इडल्या बनलेल्या आहेत।
सांभरसाठी या सगळ्या काही भाज्या शिजवलेल्या आहेत ना, त्या अशा पद्धतीने मी स्मॅश करून घेते. I'm running up stones on the edge of the bank. आता तडका द्यायचा आहे आणि त्यासाठी त्या तडक्यामध्ये लाल तिखटासोबत सांबार मसाला ॲड केला आहे आणि बाकी जे काही मी मिरची किंवा जिरे मोहरी आणि हिंग वापरते ते सेमच. आणि इडल्या बघू शकता तुम्ही किती छान बनलेल्या आहेत आणि हो अगदी स्पॉन्जी झालेल्या आहेत. दाखवतेच मी तुम्हाला पुढे. या दोघांच्या प्लेट्स रेडी करून घेते. खूप भूक लागली आहे. फक्त प्रोटीन पावडरवरती ठेवले आहोत ना आज मी. म्हटलं नाही वेगळा काही ब्रेकफास्ट वगैरे मिळणार नाही. आणि हे बघा झाली आहे ना मस्त अगदी सॉफ्ट सॉफ्ट. Oh, reach out my hand, watching the paper slowly unfold, bracing for news that I can't. या रविवारी काहीही काम करायचं नाही आहे असं ठरवलं आहे मी. हां तर मला ना आठवलं की आपला जो काही डान्स शूट करायचा राहिला होता तो आज कसल्याही परिस्थितीत करायलाच हवा. कारण किती दिवस मी त्याला पुढे पुढे ढकलते आहे. आता तिघं मिळून इडली एन्जॉय करतो आहे आणि यानंतर मला माहिती आहे की हे दोघं पण एक जण अभ्यास सोडून आणि दुसरा जो काही हे करूया ते करूया किचन क्लीन करूया फ्रीज क्लीन करूया म्हणणारे आहेत ना, म्हणजे मी आहोंबद्दल बोलते, ते सुद्धा गुंगणार आहेत. इडली खाल्ल्यानंतर झोप नाही येणार असं होऊच शकत नाही. याचं ना खूप तुटलंय तर ते आहो ॲडजस्ट करतायत. 6 वाजतायत आणि ओके हां निघणार नाही ना डान्स नाही करताना. नाही अजून लावायचं. ओके म्हणजे टेस्टी. ओके आवरले की ओके ना. कशी दिसते अहो? फटाका रावस लगेच. काल मासा खाल्लाय तर मासा गेलाय. गौरी काय बोलली की जेव्हा एखाद्या म्हणजे मासा हा रावस मासा हा सगळ्यात टेस्टी मासा असतो तर सुंदर मुलीला रावस बोलतात. हे कालच त्यांना कळालंय तर ते आज लगेच माझ्यावर अप्लाय करून बघतायत. आता ते करणार कोणावर? माझ्यावरच ना. बाकी काय भिशाद आहे तर कोणावर करायची आहे ना. तर आज मी खूप दिवसांनी अशी रेड लिपस्टिक लावली आहे. चला करूया डान्स करूया. कॅमेरामॅन रेडी? रेडी. नक्की हा करायचा? चलो चला इकडे आहे ना असं एक आपण आपल्या दोघांचा एक छानसा फोटो काढूया. आहो काय म्हणत होते की गेले 3-4 दिवस तू हा डान्स केलेला नाही आहेस, रिव्हिजन केलेली नाही आहेस. तर मी त्यांना म्हटलं नाही केली आहे मी अगदी मनातल्या मनात. रोज मी झोपेत करत असते रिव्हिजन. तर ते मला म्हणत होते अगं झोपेत नसतो करायचा, प्रत्यक्षात कर रिव्हिजन. तर हेच झालं. आज शूट करताना खरंच खूप त्रास झाला. कारण खरंच मी 3-4 दिवस झालं याची रिव्हिजन केलेली नव्हती आणि मला असं वाटत होतं नाही मला सगळ्या स्टेप्स बाय हार्ट आहेत, सगळ्या मी करू शकते. पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण करतो ना तेव्हा तसं नसतं. त्याचं फिनिशिंग आणि हे त्यामध्ये फरक पडतो. तर तुम्ही पाहिलायच आता ऑलरेडी हा डान्स माझ्या खरंच मनासारखा झालेला नव्हता. पण मी आज आहोंना चक्क खूप त्रास दिला आहे. म्हणजे मी कंटाळायला हवे करून करून तर नाही, आहो कंटाळले होते. आता तुम्हाला पुढे कळेलच. तर खूप एन्जॉय करते मी ही सगळी प्रोसेस. घाम फुटला. हे बघा इतक्या वेळा मी डान्स केला तर मी असं करायला हवं की नाही. तर हे करतायत काय रिझन? एवढं परफेक्शन कशाला पाहिजे असते? एवढं किती वेळा रिटेक एवढ्यात एक धुरंधर फिल्म बनली असती. ही जर अतिशय व्यक्ती असं नाही वाटत आहे का तुम्हाला? 4 तासाची फिल्म बघून आलो असते एवढ्या वेळात मी. अरे काय झालं या गाण्याचं ना जास्त प्रॅक्टिस झालेलं नव्हतं त्यामुळे आज थोडं चुकत होतं जे मला पटत नव्हतं. मला असं वाटत होतं की केलं असं वाटायलंय मला. प्रॅक्टिस करून आता तुम्हीच सांगा. हां तुम्ही ऑलरेडी डान्स पाहिला असेल कारण हा मी लगेच पोस्ट करणार आहे. तर तुम्हीच सांगा की कसा झालाय. थकला जीव माझा, खरंच थकला. म्हणजे थकला नाही यांच्यामुळे थकला. जर का व्हिडिओग्राफरच असा ना उत्साही असेल ना तर करणाऱ्याला उत्साह येतो. आम्हाला कसं असतं आम्हाला प्रत्येक रिटेकला व्हिडिओग्राफरला पहिलं मोटिवेशन द्यायला लागतं. बाबा कर चल अजून करायचं आपल्याला. म्हणजे त्याला मोटिवेट करायचं काम मी करते, मला मोटिवेट करायचं काम हे नाहीत करत. काय म्हणणं आहे तुमचं? खरं आहे की नाही सांगा? हे शुद्ध आरोप आहे माझ्यावर. खोटं बोलू नका. दादा करतात सगळे म्हणून खोटं बोलू नका. हां ते काय झालं माहिती आहे का, मी खूप बोलते ना म्हणून मी बदनाम झाली आहे.
ऐक चला आता मस्त एडिट करते आणि लगेच टाकून देते. मला ना तुम्हाला हेअर कलर दाखवायचा होता. ज्या दिवशी लावला ना त्या दिवशी एवढं काही वाटत नव्हतं, पण आज बघा शाईन बघा केसांना, कलर बघा, मेहंदीसारखा दिसणारा कलर हा इतका सुंदर येईल असं मला वाटलं नव्हतं. मस्त आलाय हे बघा. तर मला ना खूप वेळा विचारलं होतं एका मुलीने की नाचणी कशा पद्धतीनं दळून आणते. तर काय नाही, नॉर्मलच दळून आणायची असते. तर नाचणी आज मी दळायला देते, कारण माहिती आहे तुम्हाला की मी काल काकीकडे जे नाचणीचे आंबील खाल्लं ते इतकं टेस्टी केलं होतं काकीनं, खूपच टेस्टी केलं होतं. तर नाचणी दळायची आहे आणि चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ पण दळायला द्यायची. अहो चालत जायचंय का टू व्हीलर घेऊन जायचंय? म्हणजे केस बांधायला बरे. गाडीवर उडतात सगळे. मला ना एक जाणवलं की साडीमध्ये डान्स करण्याची जी मजा आहे किंवा साडीमध्ये जसा व्हिडिओ दिसतो डान्स केल्यावर तसा व्हिडिओ याचा एवढा दिसला नाही. तुम्ही सांगा आता कसा. ठीक आहे, पण वेगवेगळ्या गाण्यांना वेगवेगळा ड्रेस तर पाहिजेच, म्हणजे आपल्याला पण जरा बरं वाटतं. पण मला हल्ली साडीतलेच आवडायला लागले. चलो आहा जाऊन येऊया. साडीचा एक तो फॉल बिघडलेला लावायचा तो तसाच आहे, अजून लावायचा झालेला नाहीये, तर तोही देऊन येते लावायला. प्लॅनिंग करते मी कुठेतरी जायचं नेक्स्ट, म्हणजे येणाऱ्या विकेंडला, तेव्हा मला ती नेसता येईल. होय अहो, लाल कलरचा माठ घ्यायचा की काळ्या कलरचा? लाल लाल. ओके. अगदी छोटासा, म्हणजे तो सतत का रिफिल करायला लागेना, पण छोटासाच मला माठ हवा होता. आणि इथे या गाड्यावरती या आजोबांकडे दिसला ना, फक्त त्याला नळ नव्हता, तर त्यांना म्हटलं मी, तर ते बोलले मी लावून देतो लगेच. तर इतुसा छोटोसा लाल, आता आहोंनी लाल कलर सांगितला होता म्हणून लाल. टॉर्च टॉर्च दिखा रहे. सॉरी मैंने मोबाइल लिया उनसे ना. इतना बढ़िया बोल किया आपने. आपको मराठी नहीं आती क्या? नहीं मराठी नहीं. कहाँ से है आप? बिहार से है. बिहार. ओके, बस हो गया ना. हो जाएगा तो हम अपने छोड़ देंगे. टूट जाएगा नहीं. नहीं फूटेगा, काय फूटेगा. एक दक्षता. स्टॅच्युटरी वॉर्निंग. स्टॅच्युटरी वॉर्निंग काय की तू फक्त पाणी लांबून ओतायचं इथं. त्याला उचलायचं नाही, डिस्प्लेसमेंट करायचं नाही, तिकडून तिकडे हलवायचं नाही. पाणी पण तुम्हीच होता की साहेब? मग पण ते पुरणार नाही. मी सकाळी ओतून गेलो, संध्याकाळी येणार. या दुपारी माणूस पाठवा एखादा तुमच्या हाताखालचा, पाणी टाकून तो निघून जाईल. किती अतिशय व्यक्ती ना. घरात आता इतक्या मी काचेच्या वस्तू केलेत आणि मी त्या सांभाळते. मेन म्हणजे मी काचेच्या बॉटल, हा काचेचा जार किती व्यवस्थित सांभाळलाय. घरात काचा असून माझ्यावर भरोसा नाही आहोंचा. एखादा ग्लास काय फुटला, इतकं बोलायचं माणसाला, इतकं. किती गोड छोटासा क्यूट टमाट आणलाय बघा मी. कसला क्यूट आहे दिसायला. मला असा छोटूसाच हवा होता. द्रव्य. हो आता धुच तर ते स्टँड पण धुवा ना तेवढं. अहो मी काय म्हणतेय, इथं ठेवूया विंडो मध्ये हवेला. रोपाच्या जवळ नको, इथे या साईडला ठेवूया. या एवढ्याशा लहान माठामध्ये किती पाणी बसले माहिती आहे? जवळपास काचेच्या 7 बॉटल पाणी यामध्ये बसलेलं आहे. आणि छान आहे ना. त्याच्या खाली जे काही प्लास्टिकचं स्टँड आहे, त्या स्टँडमध्ये असा खोलगटपणा आहे ज्यामध्ये पाणी नितळणार आहे. आणि ते पाणी म्हणजे तसंच ठेवायचं, काढू शकता तुम्ही, पण ठेवलंच तर अजून माठातलं पाणी थंड होईल असं ते आजोबा बोलत होते. तर चला यानंतर लगेचच मी पुन्हा रात्रीच्या स्वयंपाकाला लागली आहे. पाहिलं तुम्ही आळसातला माझा रविवार कसा होता? काहीच काम नव्हतं ना मला दिवसभर, काहीच नाही केलं मी आज. तर जेवणामध्ये मी आज चक्क ब्रेकफास्टचे आयटम बनवते. हो,
तर सकाळचं जे काही इडलीचं पीठ आहे शिल्लक त्याचे उत्तापा बनवते. कांदा, टोमॅटो हे सगळं काही घालून, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि त्याच्यासोबतच प्रितिशला पोहे खायचे होते. कारण पोहे खूप दिवस झालं घरात बनलेच नव्हते, जवळपास 8-10 दिवस झाले असतील. तर हे 2 आयटम आज चक्क मी रात्रीच्या जेवणात बनवलेत. आणि असं कोण करतं माझ्यासारखं मला नक्की सांगा. मी असं शक्यतो सारखं नाही करत, पण कधीच स्वयंपाकाचा कंटाळा आलाच तर खिचडी भातासोबत हा असा पण आयटम असतो कधी कधी. आणि इतकी सारी ही गडबड का सुरू आहे माहिती आहे? तर रविवारचा बिग बॉस मराठीचा भाऊचा धक्का मला पाहायचा होता, जो आहोंना बिलकुल आवडत नाही प्रोग्रॅम, पण मला आवडतो. कोण कोण बघतं हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुमचा आवडता कंटेस्टंट कोण आहे तेही मला नक्की सांगा. चला मग, बाय, लव यू ऑल.